सर्वांना जय जय महाराष्ट्र। आज आपला पायथन पहिला क्लास आहे। आजच्या पहिल्या क्लासमध्ये आपण हे पाहणार आहोत की कोडिंग करण्यासाठी आपल्याला कोणता प्लॅटफॉर्म वापरायचा आहे आणि तो कसा ओपन करायचा। आता पायथन वापरण्यासाठी मार्केटमध्ये एवढे प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत जेवढे आपल्या कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये समोसे पण नसतील। पण आपण जो प्लॅटफॉर्म वापरणार आहोत त्याचं नाव आहे गुगल कोलॅब। तसे तर भरपूर ऑप्शन्स आहेत। जगातले जवळपास 75% लोक VS कोड नावाचा एक सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून वापरतात। तो खूप वर्षांपासून पॉप्युलर आहे, अगदी आपल्या वर्गातल्या पहिल्या बाकावरच्या हुशार पोरासारखा। बाकी थॉनी आहे, PyCharm आहे, ज्युपिटर, स्पेडर, रिप्लिट, कागल आणि कोड शेफ सुद्धा आहेत। या सगळ्या सॉफ्टवेअर्समध्ये आपण पायथन बिनधास्त वापरू शकतो। हा जो PyCharm आहे ना, तो चेक रिपब्लिकचा आहे आणि 2010 मध्ये सुरू झाला होता। VS कोड आजच्या काळातला सर्वात जास्त पॉप्युलर प्लॅटफॉर्म आहे, एकदम कॉलेजमधल्या एखाद्या डॅशिंग मुलासारखा। तो युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये बनलाय आणि 2015च्या सुमारास सुरू झाला। स्पेडर फ्रान्सचा आहे 2009 आणि थॉनी आहे एस्टोनिया देशाचा, जो 2015 मध्ये आला। आणि सुरुवातीला जेव्हा पायथन अगदी लहान बाळ होतं ना, तेव्हापासून जो प्लॅटफॉर्म आहे त्याला आयडल म्हणतात। एक इंटरेस्टिंग फॅक्ट आणि थोडी अक्कल की बात। बऱ्याच लोकांना वाटतं की पायथन हे नाव त्या भल्या मोठ्या अजगर सापावरून ठेवलं असेल, पण तसं अजिबात नाहीये। पायथनचे जे फाउंडर आहेत ना, गायडो वॅन रोसम, नेदरलँड्सचे आपले गवीभाऊ, ते आपल्यासारखेच रिकामे असताना एक वेब सिरीज बघायचे। जसे आपण रात्री अपरात्री नेटफ्लिक्स किंवा यूट्यूबवर टाइमपास करतो, अगदी तसेच। त्यांच्या आवडीच्या वेब सिरीजचं नाव होतं मॉन्टी पायथन्स फ्लाइंग सर्कस। त्यांना ती सिरीज एवढी आवडली की त्यांनी आपल्या प्रोग्रामिंग लँग्वेजचं नाव पायथन ठेवून दिलं। विचार करा, उद्या जर आपण कोडिंग लँग्वेज बनवली तर तिचं नाव मिर्झापूर किंवा तारक मेहता ठेवावं लागेल। आणखी एक भन्नाट गोष्ट म्हणजे त्या सिरीजमध्ये एक कॅरेक्टर होतं ज्याचं नाव होतं एरिक आयडल। त्याच्या नावावरूनच पायथन चालवण्याच्या पहिल्या प्लॅटफॉर्मचं नाव आयडल ठेवलं गेलं। बघा, लोकांच्या मैत्रीचे किस्से थेट सॉफ्टवेअरमध्ये पोहोचलेत। असो, नेदरलँड्समध्ये हे सगळं 1998 मध्ये घडत होतं। त्यानंतर गुगल कोलॅब आला युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाकडून 2017 मध्ये। ज्युपिटर नोटबुक सुद्धा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाचीच आहे, जी 2014 मध्ये आली। हा जो रिप्लिट आहे ना, तो तर भारीच आहे। तो ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे आणि त्यावर कोलॅबरेटिव्ह काम करता येतं। म्हणजे काय? तर 4-5 मित्र मिळून एकाच कोडवर एकाच वेळी काम करू शकतात। जरी आपल्याला माहितीये की शेवटी काम एकालाच करावं लागतं आणि बाकीचे फक्त चहा पिऊन ज्ञान देतात। कागल पण युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाचा आहे, 2010। यात आपल्याला ऑनलाईन GPU मिळतो, म्हणजे एकदम हाय स्पीड प्रोसेसर, महिनाभरात जवळपास 30 तास वापरण्यासाठी। आणि आपला स्वदेशी कोडशेफ हा इंडियाचा आहे, जो 2009 मध्ये सुरू झाला। आपण गुगल कोलॅब का वापरणार आहोत? तर मंडळी, या सगळ्या जत्रेतून आपण निवडला आहे गुगल कोलॅब। का? कारण गुगल कोलॅबमध्ये आपण जे काही कोडिंग करू ते डायरेक्ट आपल्या गुगल ड्राईव्हवर सेव्ह होतं। म्हणजे कोड सेव्ह करायची कटकटच नाही। नाहीतर प्रोजेक्टच्या वेळी ऐन वेळेला पेनड्राईव्ह हरवला की तिथेच आपली विकेट पडते। इथे पेनड्राईव्हची गरजच नाही। तुम्ही जगात कुठेही असा, तुमच्याकडे फक्त एक मोबाईल असला आणि तुम्ही तुमचं जीमेल लॉग इन केलं की तुमच्या सगळ्या पायथन फाईल्स तुमच्या समोर हजर। एकदम सेफ आणि सोपं। फक्त एकच कंडिशन आहे, स्वतःच्या जीमेलचा पासवर्ड लक्षात असला पाहिजे, जो आपण नेहमी विसरतो। गुगल कोलॅब ओपन कसं करायचं? चला तर मग आता प्रत्यक्ष बघूया की गुगल कोलॅब ओपन कसं करायचं। सगळ्यात आधी ब्राउझरमध्ये एक न्यू टॅब ओपन करा।
गुगलवर जाऊन टाईप करा COLAB कोलॅब. पहिली जी लिंक येईल त्यावर क्लिक करा. पण थांबायच. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. तुमचं जीमेल अकाउंट आधीच लॉग इन असायला हवं. जस की आता माझ कोडिंगची शाळा चॅनेलच ईमेल ID abhay.new12@gmail.com असं असून ते ऑलरेडी चालू आहे. त्यामुळे कोल्ब ओपन करण्यापूर्वी तुमचं गुगल अकाउंट लॉग इन आहे की नाही एवढी काळजी नक्की घ्या. मग तुम्ही मोबाईलवर असा, टॅबवर असा किंवा लॅपटॉप डेस्कटॉपवर, हे कुठेही मस्त चालतं. पहिल्यांदा ओपन केल्यावर तुम्हाला दिसेल वेलकम टू कोलॅबोरेटरी. त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यावर तुम्हाला एक इंटरफेस दिसेल. तुम्ही जर फर्स्ट टाइम ओपन करत असाल तर तुम्हाला फक्त वेलकम स्क्रीन दिसेल. या स्क्रीनच्या खाली तुम्हाला न्यू नोटबुक असा एक ऑप्शन दिसेल. या न्यू नोटबुकवर क्लिक करा. विनोदाचा भाग सोडा, पण नोटबुक म्हणजे काय? नोटबुक म्हणजे दुसरं काही नसून एक साधी फाईल ज्यामध्ये आपण आपला कोड लिहिणार आहोत. आता प्रोग्रामर्सचे नाटक मोठे असतात म्हणून ते साध्या फाईलला नोटबुक असं फॅन्सी नाव देतात. दुसरं काही यात रॉकेट सायन्स नाहीये. न्यू नोटबुकवर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर असा एक इंटरफेस ओपन होईल. हा इंटरफेस अगदी जुपिटर नोटबुक सारखाच दिसतो. कारण जुपिटर नोटबुक जगभरात खूप फेमस आहे आणि हा कोलचा इंटरफेस वापरायला एकदम भारी आणि सोपा आहे. तर हा आहे आपला गुगल कोलॅब. याला कसं ओपन करायचं हे आपण पाहिलं. आता यात प्रत्यक्ष कोड कसा लिहायचा आणि पायथनची कमाल कशी बघायची हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. तोपर्यंत हस्त खेळत शिकत राहा. चला भेटूया व्हिडिओ नंबर 2 मध्ये. धन्यवाद.